मुंबईच्या पवईमधील जयभीम नगर इथे पालिकेने केलेल्या कारवाईच्या नंतर अनेकांचे संसार उघड्यावरती आले। अद्यापही त्यांच्या पुनर्वसनाची कोणतीच हालचाल दिसत नसल्यामुळे रहिवासी संतापलेले आहेत। अनेक वर्षांपासून इथले रहिवासी तिथेच आहेत। आम्हाला आमच्या हक्काचं घर सरकारने द्यावं अशी मागणी सध्या ते करतायत आणि या मागणीसाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांनी। पवई भीमनगरमध्ये अतिक्रमणाच्या नावाखाली जी महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली होती त्या कारवाईमध्ये जवळपास 300 ते 400 घरं 300 ते 400 जे जिंदगी आहे ते उद्ध्वस्त झाले। मात्र त्यानंतर त्या सर्व परिवारांना अद्याप कुठलंही पुनर्वसन दिले नाही आणि त्यांचा जो आंदोलन आहे तो अजून देखील सुरू आहे। आपण आपल्या मागे पाहू शकतो पवई परिसरामध्ये जे सर्व जे त्यांना मदत करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते देखील आले आहेत। सर काय सांगाल, काय नाव आपलं आणि काय तुमच्या मागण्या आहेत? आता या ठिकाणी अनेक दिवसापासून अनेक संघटनांनी येऊन आंदोलन केलं, पण या सर्वांचं असं मत आहे की आमचे प्रश्न अजून सुटले नाही। आमचे जे लोक ज्यांना पोलिसांनी बंद केले आहेत तेही अजून जेलमध्ये आहेत। या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमच्या पुढारी चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, एवढे वर्ष या हिरानंदानीमध्ये एवढ्या ज्या बिल्डिंग उभ्या राहिल्यात त्या बिल्डिंग बनवण्यासाठी रात्र आमच्या लोकांनी कष्ट केले। या ठिकाणी आम्ही राहिलो, जंगलामध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये काही व्यवस्था नव्हती अशी आम्ही राहिलो। 35-30 वर्ष या मुंबई शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना आज भर पावसाळ्याच्या वेळेस काही न बोलता उचलून फेकून जे दिलं त्या महानगरपालिकेचा आम्ही निषेध करतो। आजी काय सांगाल, किती दिवस झाले आज तुम्हाला पुनर्वसन देण्यात नाही आलं? सरकारकडून काय आश्वासन देण्यात आलं आतापर्यंत? सरकार तर काहीच आश्वासन देत नाही, येतात आणि जातात आणि आमचे मुलं अटकलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। बिना त्यांनी गुन्हा केला आणि आमच्या मुलाला अटक केली। आमचे छोटे छोटे मुलं आहेत, आज 17 दिवस झाले आम्ही रस्त्यावरती वरून पाऊस चालू आहे, घर नाही, खायला व्यवस्था नाहीये, मुलांचं आरोग्य नाही, मुलं आजारी पडतात, मोठी माणसं आजारी पडतात, त्याच्यावर कोणीही लक्ष देत नाही। येतात आणि जातात, आश्वासन देतात आणि साईडला होतात। आम्ही ना एवढ्या वर्ष 40 वर्षापासून राहते, कोणाकडे कुरूप आहे कोणाकडे नाही। आम्ही कोणाला करू दिले पण नाही, आम्ही केले पण नाही। आता जेमतेम आमचं पोरासाठी आम्ही केलेलं आहे। त्यानंतर आम्हाला ना असं एकदम आम्ही घर तोडताना वाऱ्यावर बसवताना आम्हाला माहिती नाही आहे। अचानकच 3 तारखेला नोटीस दिलं, 6 तारखेला तोडलं। 2 दिवसामध्ये आम्हाला कोणी आश्वासन दिले नाही की बाबा तुम्ही रूम बघा आणि असं होणार आहे म्हणून कोणी सांगितलं नाहीये। सरकारकडून ह्याला पुढील काय मदत जाहीर केली जाते हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन संतोष बोराडेसह मी रिद्धेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।